नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी अभिषेक ठिगळे। तर आज आपण कंबाइंड ग्रुप बी प्रिलिम्सचा 2021 चा पेपर बघणार आहे। याच्या आधी आपण 2023 आणि 2022 चे प्रश्न बघितलेले आहेत। तर इथून पुढे एग्जाम येईपर्यंत तुम्ही रोज एक लेक्चर जरी बघितलं तरी तुमचं चांगलं पीवायक्यू चा एनालिसिस किंवा तुम्हाला एक ट्रेंड कळेल की एमपीएससी कसे कसे प्रश्न विचारते आणि त्या धर्तीवर थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट पण होतो पीवायक्यू प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले तर आज 2021 चा प्रश्न बघतोय। जर शेवटच्या दिवसात तुम्हाला फास्ट मध्ये रिव्हिजन करायचे असेल पण ज्यांचं बेसिक चांगलं आहे त्यांच्यासाठीच तर त्यांनी ही माझी फास्ट ट्रॅकची बॅच जॉइन करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला 28 तासांमध्ये सगळ्या टॉपिकला इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत त्याला टच करण्याचा मी प्रयत्न केलाय। तर ज्यांना पाहिजे असेल तर ही माझी फास्ट ट्रॅक बॅच जॉइन करू शकता। 28 तासांचा कंटेंट आहे याच्यात आणि थोडेफार एक्स्ट्रा 2-3 लेक्चर दिलेत मी खरे खोटे किंवा भूमितीचे वगैरे। तर ही बॅच त्यांनी जॉइन करू शकता एज्युकल्चर ऍप वरून। तर चला प्रश्नांना सुरुवात करूया आपण। काय सांगतोय, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली। जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले शिल्लक होती असं विचारले। प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी, मंदिराला किती पायऱ्या आहेत रे? 24। याचा अर्थ पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3 म्हणजे 24 पर्यंतची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज। मग सलग संख्यांची बेरीज कशी करतो आपण? सलग संख्यांची बेरीज n × n+1/2 म्हणजे 24 पायऱ्या तर 24 गुणिले n × n+1 म्हणजे 25 भागिले 2 करा। मग बे 12 24 12 गुणिले 25 12 पंचे 60 हातचे आले 6 12 दुनी 24 आणि 6 300 300 फुलं मंदिराच्या पायरीसाठीच त्याला लागली बरोबर। देवाला 9 फुलं वाहिली त्यानं, देवाला 9 फुलं वाहिली म्हणजे अधिक 9 आणि तरी पण त्याच्याकडे किती फुलं शिल्लक राहिली रे? 17 फुलं शिल्लक राहिली म्हणजे परत अधिक 17 म्हणजे 17 9 26 आणि 300 आणि 26 300 आणि 26 किती आलं रे? 326 म्हणजे सुरुवातीला त्याच्याजवळ किती फुलं होती? सुरुवातीला भक्ताजवळ 300 फुलं होती। ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट दिशावरचा प्रश्न आहे। श्रीकांत मैदानाकडे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो। उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो उजवीकडे, ठीक आहे। नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर, इकडे जाताना डावी बाजू ही असणार आहे म्हणजे इकडे जाऊन तो 20 किलोमीटर प्रवास करतो। त्याच्यानंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो। परत तो उजवीकडे वळला आणि 40 किलोमीटरचा प्रवास केला त्याने, झालं। पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटरचा प्रवास करतो। पुन्हा उजवीकडे म्हणजे इकडं हे 20 झालं आणि त्याच्या खाली हे किती झालं? 15 प्रवास केला त्याने। तर आता त्याचे तोंड कुठल्या दिशेला आहे? आता ह्या साईडला चालत आलाय, ही साईड कुठली आहे रे? दक्षिण आहे ही साईड, म्हणजे आता त्याचे तोंड कुठल्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला आहे। साधा प्रश्न होता, डिस्टन्स पण नाही विचारलं, फक्त डायरेक्शन त्यांनी विचारलेली आहे। आता हा एक प्रश्न आयोगाने रद्द केलाय पण रद्द करायची अशी काही जास्त गरज नव्हती त्याला, पण ठीक आहे का रद्द केलं ते पण सांगेन मी। खालील प्रश्नात 5 विधानं दिली आहेत, 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत। ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शवणारे आहे असा समप्रमाण पर्याय निवडा। म्हणजे काय? तिसरं विधान काय पाहिजे रे? अगोदरच्या 2 विधानांवरून येणारा निष्कर्ष पाहिजे। मग ऑप्शनच घ्यायला लागतात आपल्याला। पहिला ऑप्शन घेऊ ड। ड काय म्हणतो? अमित क्रिकेट खेळतो। अमित क्रिकेट खेळतो, मग काढला आपण अमित काढला आणि अमित काय खेळतो रे? क्रिकेट खेळतो, काढलं मोठा सर्कल कारण इतर पण लोक खेळत असतील। नंतर क क काय? कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, कुठलीच मुलगी क्रिकेट खेळत नाही। मुलगी आणि क्रिकेट काय रे? एकमेकांशी एक्सक्लुझिव्ह आहेत बरोबर। आणि नंतर अ काय आहे? अमित मुलगा आहे, अमित मुलगा आहे। आता हे तुम्हाला बघता क्षणी बरोबर वाटतंय, ठीक आहे, अमित मुलगा आहे पण तसं काय नाहीये। अमित कुठल्याही वेगळ्या जेंडरचा असू शकतो। मुलगी क्रिकेट खेळत नाही पण जेंडर काय फक्त 2च आहेत का? जेंडर खूप सारे, ठीक आहे, LGBTQ+36 जे काय असतील ते। तर मग अमित काही असू शकतो ना। मग त्यामुळं हे उत्तर तर आयोगाने फर्स्ट आन्सर केला दिलंच नव्हतं, पण बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन काय सांगितलं की हे उत्तर आहे। पण तुम्हाला पुढे गेल्यावर थोडक्यात कळेल। दुसरा आणि तिसरा ऑप्शन काही येत नाही याचा। चौथा ऑप्शन तुम्हाला मी चेक करून सांगतो। तर ई काय? जे क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, जे क्रिकेट खेळतात, क्रिकेट जे खेळतात
ती कोण आहेत रे? सगळी मुलं आहेत. म्हणजे क्रिकेट खेळणारे फक्त कोण झाले? आता मुलंच झाले, कारण मुलांमध्ये बसले ना क्रिकेट खेळणारे. ड काय बघा, अमित क्रिकेट खेळतो, अमित क्रिकेट खेळतो. मग याच्यावरून अ काय? अमित मुलगा आहे. हे डेफिनेटली करेक्ट आहे, हे डेफिनेटली करेक्ट आहे. पण त्यावेळी कदाचित असं झालं असेल, ठीक आहे, की बाबा काही लोकांनी हे पण उत्तर काढलं असेल, म्हणून ते ऑब्जेक्शन केलं असेल, मग 2-2 उत्तर येतात म्हणून हा प्रश्न रद्द केला असावा. पण ह्याचं आयोगानं पहिलं आन्सर केलं, उत्तर 4च दिलं होतं आणि आता सुद्धा 4च बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतंय की अमित मुलगी नाही म्हणजे काय, अमित मुलगाच असला पाहिजे असं काय आहे का? नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन काय एवढा करेक्ट नाहीये, पण ठीक आहे, ते कन्फ्युजन नको म्हणून सरळ आयोगाने तेव्हा प्रश्न रद्द केला असावा. चला नेक्स्ट. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात, 60 विद्यार्थी इंग्रजीत आणि 8 विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. टोटल विद्यार्थी किती होते? 100. त्यातले 8 विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत, म्हणजे 92 विद्यार्थी एकात तरी पास झालेत. मग आपलं सूत्र काय असतं सेट थेरीचं? ए युनियन बी इज इक्वल टू ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. आणि एकदम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, ए युनियन बी म्हणजे टोटल नसतं, ए युनियन बी म्हणजे ऍटलिस्ट 1 असतं, म्हणजे एकात तरी पास. किती आहे त्याचं आन्सर आपलं? 92. परत ए म्हणजे जर आपण गणितात पासवाले घेतले तर ए किती येणार तुमचं? 40 अधिक बी तुम्ही काय घेतलं, जर इंग्रजीत पासवाले घेतले तर बी किती येणार? 60. आणि तुम्हाला फायनल आन्सर काढायचं आहे कशाचं? तर दोन्हीही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. बघा मग किती येते? 47 100, 100 मधून 92 गेले 8 आणि इकडचं मायनसचं प्लस मध्ये आलं. ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही विषयात पास असणारे किती आले रे? 8. ऑप्शन नंबर 3. याचं उत्तर टोटल नसतंय, टोटलचा आन्सर वेगळं आहे. टोटलचा आन्सर काय असतंय? टोटल विद्यार्थी जर काढायचे असतील तुम्हाला, टोटल 100 आहेत, 92 नाही आहेत टोटल. तर टोटल म्हणजे काय असतं? ए युनियन बी कमीत कमी 1 आणि प्लस नन. फक्त जनरली बऱ्याच प्रश्नात होतं कसं काय, वर्गातील प्रत्येक विद्यार्थी कशात तरी भाग घेतोय हे तुम्हाला सांगतात, म्हणून हे ननचं आन्सर येतं 0 आणि टोटल इज इक्वल टू काय येतं? ए युनियन बी. त्यामुळे बऱ्याच जणांचं मिक्स कन्सेप्शन होतं की ए युनियन बी म्हणजेच काय टोटल, की तसं काय असणार नाही. कळालं का सगळ्यांना? व्यवस्थित एकदम? ठीक आहे. चलो नेक्स्ट. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील? कशाचं गणित आहे? कॉम्बिनेशनचं. रेषा काढायची, रेषा काढायला किती बिंदू लागतात? 2. आपल्याकडे टोटल किती बिंदू आहेत? 8. 8 मधून किती सिलेक्ट करायचे बिंदू? 2. 8C2. मग कसं करतो? खाली 2 आहे तर खाली 2 आकडे टाकायचे, 2 गुणिले 1 आणि वर पण 2च टाकायचे. 8 पासून सुरुवात करून 8 गुणिले 7. कुठल्याही एनसीआरच्या फॉर्म्युल्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. मग बे एक बे, बे चोक 8, 7 चोक किती आलं रे? 28. तर किती रेषा काढता येतील? 28 रेषा काढता येतील. युट्यूबचं लेक्चर हे शिकवण्याचं नाहीये. तुमचा सगळा अभ्यास झालाय आता. तुम्हाला शेवटच्या क्षणी जाता जाता काहीतरी पाहिजे चांगलं, तर पीवायक्यू पेक्षा चांगला कोर्स कुठलाच नाही. म्हणजे पीवायक्यू जेवढे तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढं एकदम बेस्ट. ठीक आहे. त्यामुळे जे जे व्हिडिओ टाकलेत सगळे पीवायक्यूचे चांगले चांगले प्रश्न आहेत. अवघड वाटणारी सिरीज नावाची प्लेलिस्ट आहे, शॉर्ट्स आहेत आणि हे आता पीवायक्यूची सिरीज नीट बघायची. ही न बघितल्याशिवाय कुणीही जाऊ नका. आणि सिलॉजिझम तुम्हाला वाटतंय तुम्हाला येतंय तर प्लीज एकदा माझा बीएमसी क्लर्कचा सिलॉजिझमचा व्हिडिओ पाहायचा तुम्ही सगळ्यांनी. ऑल सिलॉजिझम असं टाकलंय, त्याच्यात तुमची कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि 48 प्रश्न आहेत त्याच्यात, ते सुद्धा एकदम क्लिअर होतील. एकदम फास्ट मध्ये तुम्हाला सिलॉजिझम सोडवता येईल. ओके. 2 पुस्तकांविषयी माहिती देतो. आता घ्यायची गरज नाहीये कारण आता परीक्षा तोंडावर आली, पण तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या ठेव्यात असणारी पुस्तकं असतील तर ही 2 पुस्तकं तुम्ही बिंदास घ्या. मेन्सला सुद्धा 22 प्रश्न आहेत आपल्याला. तर हे आहे संपूर्ण बुद्धिमत्ता आणि संपूर्ण गणित टॉपिक वाईज पीवायक्यू पुस्तक आहे, की ज्याच्यात आपण 2009 ते 2024 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं टॉपिक वाईज सॉर्टिंग केलंय आणि नंतर त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्रत्येक टॉपिकच्या पुढे QR कोड आहे, त्याच्यातून तुम्हाला माझ्या पद्धतीच्या कन्सेप्ट शिकायला मिळतील. कधी 15 मिनिटं, कधी अर्धा तासाचा व्हिडिओ त्याच्यात आहे. तर एवढे सगळे प्रश्नपत्रिका, जवळजवळ 122 प्रश्नपत्रिका एका ठिकाणी व्यवस्थित सॉर्ट करून, एक पण प्रश्न गाळलेला नाहीये, अवघड प्रश्न किंवा स्किप केलेला नाहीये, असं एकमेव पुस्तक असेल. ऍटलिस्ट तुम्ही दुकानाच्या जाऊन काउंटरवर तरी चेक करा की बाबा कुठलं पुस्तक चांगलं आहे आणि कुठलं नाही. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल.
मी डिस्क्रिप्शन मध्ये याची सॅम्पल पीडीएफ ची लिंक पण आहे, ती पण देतोय. ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. आता परीक्षा जवळ आली तर ऑर्डर करून ठेवा, मेन्सला तुम्हाला लागणारच आहे. गणित बुद्धिमत्ता शिवाय पर्याय नाही. पुढचं दोन्हीचे आहेत, गणित बुद्धिमत्ता बघू शकता तुम्ही सॅम्पल पीडीएफ तरी ऍटलिस्ट. चला पुढचा प्रश्न बघा. नीरजचे घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जाते तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते. जर दोघांनी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल. सिंपल आहे, जे सांगितले ते लिहून घ्यायचं. नीरजचं काय सांगितलंय आपल्याला की ते घड्याळ एका दिवसात म्हणजे 24 तासात 5.5 मिनिटं पुढे जातं. आता या 5.5 ला 5 दुनी 10 ने 11/2 लिहू का, 11/2 मिनिटं पुढे जातं. आणि पियुषच्या घड्याळचं काय सांगितलंय, दर तासाला 35 सेकंद मागे पडतं. एका तासाला ते 35 सेकंद मागे पडतं. हे सेकंदात आहे, हे मिनिटात आहे. डन, इथपर्यंत आलो. आता त्यांनी काय सांगितलंय, सकाळी 8 वाजता बरोबर लावलं तर रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ. मला सांगा सकाळी 8 ते रात्री 12, सकाळी 8 ते रात्री 12 एकूण किती टाइम ट्रॅव्हल केलं, सकाळी 8 ते रात्री 8 12 तास आणि नंतरचे 4 तास 16 तास. मग थोडक्यात 16 तासात नीरजचं घड्याळ काय पुढे मागं होतंय, पियुषचं घड्याळ काय पुढे मागं होतंय हे काढायला लागेल. मग तिरकस गुणाकार करू. 24 तासात 11/2 मिनिटं तर 16 तासात किती, 1 तासात 35 सेकंद तर 16 तासात किती. डन. मग हे काढू तिरकस गुणाकाराने. कसं करतो, 16 गुणिले 11/2 आणि भागिले किती रे 24. मग ह्याचं उत्तर तुला द्यायचंय फक्त काय येतं मग 8 दुनी 16 8 त्रिक 24 2 ला 2 गेले म्हणजे उत्तर काय आलं 11/3 मिनिटे. बरोबर. खालच्याचा आपण तिरकस गुणाकार करू. 16 गुणिले 35 16 गुणिले 35 भागिले 1 पण हे सगळं उत्तर सेकंदात येणार म्हणून ह्याला परत भागिले 60 करू जेणेकरून उत्तर काय येणार मिनिटात येईल. मग बघ भाग घालवा. 5 12 60 5 7 35 4 त्रिकोण 12 4 चौक 16 म्हणजेच पुढचं उत्तर काय आलं 7 चौक 28/3 म्हणजे पियुषचं घड्याळ 28/3 मिनिटं मागे येतंय, नीरजचं घड्याळ 11/3 मिनिटं पुढे जातंय. मला सांगा जर करेक्ट टाइम इथं असेल पियुषचं घड्याळ 28/3 मिनिटं मागे आलं, नीरजचं घड्याळ 11/3 मिनिटं पुढे आलं म्हणजे इथून इथला तुला टाइम ट्रॅव्हल विचारलाय. टोटल टाइम ट्रॅव्हल काय येणार 28/3 अधिक 11/3 म्हणजेच काय 28 आणि 11 39 39/3 म्हणजेच किती रे 13 मिनिटं. दोघांच्या वेळेमध्ये कितीचा फरक असेल 13 मिनिटांचा फरक असेल. ऑप्शन नंबर 2 चांगला प्रश्न होता, इंटरेस्टिंग प्रश्न होता. जर तुम्हाला 16 17 प्लस जायचं असेल तर असं प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे, नाहीतर मग 12 13 मध्ये 10 12 मध्ये तुम्ही अडकाल. ठीक आहे, मस्त प्रश्न होता हा आणि व्यवस्थित सॉल्व्ह करता आला असता. दिलेल्या शब्दाचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील, शिक्षक लेखक आणि विवाहित व्यक्ती. काय याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 तिघांना दाखवायचंय तुला. शिक्षक दाखवलास, नंतर लेखक दाखवलास आणि नंतर विवाहित व्यक्ती दाखवलास. कसं येणार, काही लोक फक्त शिक्षक आणि लेखक असतील त्यांच्यासाठी ही जागा, काही लोक लेखक विवाहित असतील त्यांच्यासाठी ही जागा, काही लोक शिक्षक आणि विवाहित असतील त्यांच्यासाठी ही जागा, काही लोक तिघ पण असतील त्यांच्यासाठी ही मधली जागा, काही लोक फक्त शिक्षक असतील त्यांच्यासाठी ही फक्त विवाहित. आलं, सगळ्या गोष्टींना तुम्हाला चान्स देता आला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 काय असणार याचा आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. ए ला 1 बी ला 2 सी ला 3 आणि झेड ला 26 असं म्हटलंय तर गॉडफादर हा शब्द कसा लिहिला. जे सगळ्यात युनिक आहे त्याच्याकडे बघायचं. ह्याच्यात तुमच्या ऑप्शन मध्ये सगळ्यात युनिक तुम्हाला काय दिसतंय त्याच्याकडे तुम्ही बघितलं की तुम्हाला लगेच आन्सर येऊन जाते. आता तुम्हाला काय पाहिजे रे, हे असं जर लक्ष दिलं तर ए च सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. किंवा जी च तुम्हाला पाठ असेल तर 7 पण बघ ना 7 15 7 15 7 15 7 15 कॉमनच आहे, त्याचं चेक करून काय मिळणार आहे. तू जर हा आकडा बघितलास हा तर इथं तुला कळतं की 5 नंबरचं काहीतरी वेगळं आहे. मग 5 नंबरचं काय ए ला किती पाहिजे 1. इथं 5 नंबरला काय 20 येणार का नाही. 5 नंबरला काय 20 येणार का. 5 नंबरला 2 आहे नाही. ए म्हणजे काय असतंय 1. इथंच फक्त 5 नंबरला 1 आहे. ऑप्शन नंबर 4. सगळ्याचं सॉल्व्ह करत बसायचं नाही, थोडंसं आन्सर मिळालं टिक करायचं पुढे जायचं. नेक्स्ट सोपा एकदम लहान मुलाचा प्रश्न होता हा मागचा. आता हा प्रश्न बघा थोडासा अँबिग्युअस प्रश्न आहे. आयोगानं काय याचं उत्तर चेंज केलं नाही, बऱ्याच लोकांनी जे लिहिलं ते
दोन गोष्टी देतात आणि कुठली गोष्ट कुठल्याचं कारण आहे किंवा परिणाम आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. पहिलं वाक्य काय, श्री हरी आगीत मारले गेले, आणि दुसरं वाक्य काय, कंपनीमध्ये आग लागली. एकदम सारासार विचार केला तर तुम्हाला काय वाटतंय, कंपनीमध्ये आग लागली आणि त्याच्यामध्ये श्रीहरी मारले गेले. म्हणजेच काय, पर्याय 2 ला म्हणजे वाक्य 2 ला तुम्ही काय कारण बनवताय, वाक्य 1 म्हणजे वाक्य 1 हा परिणाम आहे, 1 हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचे प्रमुख कारण आहे. मी सुद्धा तेव्हा परीक्षेमध्ये हेच उत्तर लिहिलं होतं, पण आयोगानं त्याचं उत्तर काय दिलंय, ऑप्शन नंबर 4 हे एमपीएससीचा आन्सर आहे. बऱ्याच लोकांनी तेव्हा प्रयत्न केला, इव्हन मी पण मुलांना लिहून दिलेलं की हे तुम्ही टाकू शकता, टाकायचं असेल तर. पण आयोगाने याचं उत्तर चेंज पण नाही केलं 4, कारण आयोगाच्या मते असा विचार करायचा आहे की श्रीहरी आगीत मारले गेले तो दुसऱ्या कुठल्या तर गोष्टीचा परिणाम असेल, कुठेतरी आग लागली असेल आणि त्या आगीत श्रीहरी मारले गेले हा त्या गोष्टीचा परिणाम आहे. आणि कंपनीमध्ये आग लागली हा सुद्धा एक परिणाम आहे, कंपनीत शॉर्ट सर्किट झाला असेल म्हणून कंपनीत आग लागली, म्हणून कदाचित आयोगानं हे दोन्ही गोष्टी कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीची परिणाम आहेत असा अर्थ लावला असेल, आणि म्हणून आयोगाने याचं उत्तर वरीलपैकी एक पण बरोबर नाही असे दिले, कारण ह्याच्यात कुठं पण असा उल्लेख नाही की दोन्ही परिणाम. मग असं झालं, ह्याच्यानंतर एक परीक्षा झाली, आयोगाने एवढा डीप विचार केला म्हणून मग तिथं आपण डीप विचार करायला गेलो तर तिथं नाही, तिथं आयोगाने बरोबर विचार करून सेम अशाच पद्धतीतला प्रश्न आहे, मेन्सच्या वेळी आपण घेऊ त्याचं डिस्कशन, त्यावेळी त्यांनी ते केलं. पण जनरली कसं असतंय, तुम्हाला लय बाहेरचा विचार आणायचा नसतो, यातल्याच कंपनीत आग लागली तर त्याच आगीत श्रीहरी मारले गेले असं कन्सिडर करतात आजपर्यंतचे आपण रिझनिंगच्या एक्झाम असतील त्याच्यात. पण ठीक आहे, कधी कधी जो प्रश्न सेटर आहे त्याला आपण काय करू शकत नाही, बघायचं उत्तर, ओके ठीक आहे, डोक्यात ठेवायचं जायचं पुढे. पण पुढच्या वेळी जरी असा पद्धतीतला प्रश्न आला, मी तुम्हाला हेच सांगेन की तिथं जे दिलंय तेवढ्याचाच फक्त विचार करा, जास्त बाहेरचा विचार करू नका. वेगळ्या कुठल्या गोष्टीने मारले गेले असते तर ठीक आहे, दोन्हीकडे आग आग सांगितलं आपण तेच म्हणणार ना की याच्यामुळे ती आग लागली. ओके. संख्यांमधून विसंगत संख्या शोधायची आहे तुम्हाला, विसंगत संख्या. जर तुम्ही हे प्रश्न बघितला व्यवस्थित तर 343 आणि 64 वरून लक्षात येते की 343 क्यूब आहे 7चा आणि 64 सुद्धा 4चा क्यूब आहे. 324 18चा वर्ग आहे, 3375 15चा क्यूब आहे आणि 10648 हा 22चा क्यूब आहे. म्हणजे फक्त 324 ही वर्ग संख्या आहे आणि बाकी सगळ्या घन संख्या आहेत, म्हणून ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 3. तुम्हाला 1 ते 30 चे पाडे, 1 ते 30 चे वर्ग आणि 1 ते 10 चे घन मिनिमम, 1 ते 15 चे असेल तर वेल अँड गुड, पण 1 ते 10 चे घन तुम्हाला माहित पाहिजे. ओके. हे आताच्या साठी नाहीये, जर तुम्ही आज उद्या व्हिडिओ बघत असाल तर परीक्षेच्या कालावधीत, पण नंतर जर तुम्हाला डिटेलमध्ये माझ्याकडून शिकायचं असेल तर बिंदास ही बॅच जॉईन करा. मला मार्केटिंग वगैरे करता येत नाही, पण जे शिकलेत माझ्याकडून त्यांना माहित आहे माझं टीचिंग कसं आहे. फॉर्म्युल्याने तुम्ही कधी पुढे जाऊ शकणार नाहीये, तुम्ही एका ठराविक लिमिट पर्यंतच होतं. एकदा तुम्ही मुळापासून शिकला तर जिथं पण गणित बुद्धिमत्ता येईल ते सगळे परीक्षा तुम्हाला सोप्या जातील. तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर करण्याची गरज आहे. तर हा माझा एकदम मोठा कोर्स आहे, हे 60 नाहीये, खूप आहेत हे लेक्चर. ठीक आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपली ऑफलाईन बॅच मेन्स साठीची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, फेब्रुवारी 1st वीक. तुम्ही माझ्या अभिषेक सीसॅट चॅनलवर ऍक्टिव्ह राहा टेलिग्रामच्या, तिथे तुम्हाला ह्याच्याविषयीची डिटेल कळेल. ही एकदम डिटेल मोठी बॅच असते माझी 2 महिन्यांची, जिथं आपण 120 तासांचं कंटेंट, जवळजवळ सगळे PYQ 3500 पेक्षा जास्त PYQ आपण वर्गातच कव्हर करतो. ही बॅच लावायची, निवांत बॅच 2 महिने चालते, पण एकदम तुमचं सुपडा साफ होऊन जातं गणित बुद्धिमत्ता. जस्ट सांगून ठेवतोय फेब्रुवारी 1st वीक. सो तुम्ही आल्यानंतर होईल ती सुरू 10 फेब्रुवारीच्या आसपास. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडले. पहिले 20 किलोमीटर अंतर तासाला 10 किलोमीटर, इथं डिस्टन्स इथं स्पीड. नंतर पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12, पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12 व राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15. तर नीरजचा संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग. सरासरी वेग काय असतो, आपण एकेकाचा टाइम काढू, डिस्टन्स अपॉन स्पीड बरोबर काय असते, टाइम. मग 20 भागिले 10 किती आलं, 2. 20 भागिले 15 किती येणार रे, 4 पंचे 20 आणि 4 त्रिकोण 12, 5/3 आलं. परत 20/15 किती आलं रे, 5 चोक 20, 5 त्रिक 15. यांची बेरीज म्हणजे काय आलं, टोटल टाइम लागला आपल्याला. टोटल टाइम किती येणार मग, 5 आणि 4 9, 9 भागिले 3 3, म्हणजे 2 अधिक हे 3 दोन्ही मिळून, तर किती आलं टोटल टाइम किती लागला, 5 तास. टोटल टाइम किती लागला,
5 तास. मग आपल्याला ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे. ऍव्हरेज स्पीड कसं काढणार आपण, तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे, 20 20 20 60 आणि टाइम किती लागला टोटल 5. 60 भागिले 5 किती आलं रे, 12. ऍव्हरेज स्पीड किती आलं, ताशी 12 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1. पण ऍव्हरेज स्पीडला आपल्याला डिस्टन्सची गरज लागत नाही, आपण डायरेक्ट स्पीड वरून काढू शकतो. कसं काढायचं स्पीड वरून, चला 3 डिस्टन्स आहेत समानवाले. तर पहिलं डिस्टन्स कितीच्या स्पीडने गेले, पहिलं अंतर 10च्या स्पीडने गेला, दुसरा अंतर कितीच्या स्पीडने गेलाय तो 12च्या, आणि तिसरा अंतर 15च्या. तुम्ही काही अजून करा, पण आपण अजून काय करतो, लसावी. 10 12 15चा लसावी डिस्टन्स अजून करू. किती येते 60. म्हणजे ह्याला 60 घेतलं, ह्याला पण 60 घेतलं, ह्याला पण 60 घेतलं. आता 60 भागिले 10 किती वेळ लागला, 6 तास. 60 भागिले 12 किती वेळ लागला, 5 तास. 60 भागिले 15 किती वेळ लागला, 4 तास. ऍव्हरेज स्पीड काय असते, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरोबर. मग टोटल डिस्टन्स 60 60 60 किती आलं रे, 180. आणि टोटल टाइम किती लागला, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. 180 भागिले 15 किती आलं, 12. इथं पण तेच येणार आहे. पण इथं कॅल्क्युलेशन मध्ये असले फ्रॅक्शन वाल्या गोष्टी आल्या का, नाही. डायरेक्ट आपण सॉल्व्ह केलं. ऍव्हरेज स्पीडला डिस्टन्सची गरज लागत नाही. तुम्ही ऍव्हरेज स्पीड डायरेक्ट काढू शकता जर सगळे डिस्टन्स समान असतील किंवा पटीत असतील तर. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करणे असते. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात. दोघांचा लसावी किती, 18. 18 भागिले 6 3, दिवसाला 3 काम करते. 18 भागिले 18 1, दिवसाला 1 काम करते. दोघी मिळून काम केलं तर दिवसाला किती काम करतील, 3 आणि 1 4. पण पूर्ण काम करायचं म्हणजे 18 काम करायचं आहे. दिवसाला स्पीड किती आहे, 4च स्पीड आहे. तर 18 भागिले 4, 18 भागिले 4 किती, 4 चौक 16, 2 उरले, 4 पंचे 20. 4.5 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 1. हे नेहमी असंच करा. वर गुणा खाली बेरीज करा, वर गुणा खाली वजाबाकी. परीक्षेत हे नाही लक्षात राहत बाळांनी. सिंपल एकच मेथड ठेवायची, सगळीकडे तीच लावायची. बॉक्सिंग सारखं एकच पंच चांगला करायचा, तो सारखा मारला की त्याच्यात तुम्ही स्ट्रॉंग बनताय. त्याच्यात पुढचा गारातच झाला पाहिजे. प्रत्येक टाइपला जर वेगळी मेथड लावत बसला तर तुम्हाला कधीच स्पीड येणार नाही. मग तुम्ही प्रत्येक वेळी विचार करणार. विचार फक्त शिकताना करायचा. पेपर मध्ये नुसता हात पळवायचा, प्रश्न बघून हातच चालला पाहिजे. ठीक आहे. आणि वर्क टाइमला मी एकदम झोपेतून उठून सुटल असं करून ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 आणि 1890 आहे. तर ती रक्कम किती. किती सिंपल आहे. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याजाचं गणित आहे. कसं करतो आपण, फॉर्मॅट काय, 2 समान डॅश 1 छोटा डॅश. हा फॉर्मॅट आहे आपला. 2 समान डॅश मध्ये व्हर्टिकल कॉलम काय असतो, सरळ व्याज. किती आहे सरळ व्याज, 1800. 1800 आहे तर कसं मांडणार, निम्म इथं 900, निम्म इथं 900, 900 900 काय झालं 1800. आता चक्रवाढ व्याज किती, 1890, म्हणजे 90 एक्स्ट्रा. एक्स्ट्रा वाला कुठं लिहितो आपण, इथं. तुला काय विचारले, किती दर, व्याजाचा दर विचारले. मला सांगा 900चं काय झालं रे, 90 झालं. 900चं 90 झाले. मग टक्क्यांमध्ये रेट किती रे, 900चं 90 तर 100 मध्ये किती, रेटच विचारलाय ना तुला. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 9 1 9, म्हणजे किती झालं रे, 10%. किती झालं, 10%. ऑप्शन नंबर 1. कुठे आहे फॉर्म्युला, तुला प्रिन्सिपल जरी विचारलं तरी काढता येतं. कसं काढायचं, 90चं किती झालं, 10 गुणला 900, मग 900ला पण 10 गुणा किती येणार, 9000. सीआय तर आपण एकदम फालतू करून ठेवलंय. फॉर्म्युला बिर्म्युला काहीच गरज नाही. किती पण किचकट गणित येऊ दे, तू तुझंच खेळायचं आणि कम्पेअर करून उत्तर काढायचं. ठीक आहे. सीआय सारखं एसआय पेक्षा सीआय सोपं वाटेल तुला एकदा ही मेथड कळली तर. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. कुठला क्रम पाहिजे, उतरता, म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे. आपल्याकडे 3च ऑप्शन आहेत, 5/8, 9/13 आणि 11/17. करू आपण. 5/8, 9/13 आणि 11/17. ते 0 0 लावून काय करायचं नाही, त्याने लय वेळ जातो. सिंपल. दोघांचं कंपॅरिझन करायचं तुला, कसं करणार, तिरकस गुणाकार. 13 5 65, 8 9 72. काय मोठा आहे, 72 मोठा आहे, म्हणजे 9/13 मोठा आहे. जमलं. परत इकडं 17 9 153 आणि 13 गुणिले 11 143. काय मोठा आहे, 153 मोठा आहे, म्हणून काय रे
9/13 मोठा आहे. म्हणजे या तिन्ही मध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? 9/13. तुला उतरता क्रम पाहिजे म्हणजे 9/13 एक नंबरला आला पाहिजे. 9/13 एक नंबरला कुठे येतंय? इथं झालं. 9/13 एक नंबरला इथं आलं. ठीक आहे, चला पुढे. तुम्हाला बाकीच्या राहिलेल्याचं पण करायचं असेल तर असं करायचं. 17/5 = 85 आणि 11/8 = 88. काय मोठा आहे? 88. म्हणजे 11/17 मोठा आहे 2 नंबरला. मग आलंय का ह्याच्यानंतर 11/17 आले आणि शेवटी राहिलेलं 5/8. एकदम सिंपल गोष्टी आहेत. ते शून्य लावून पॉइंट मधला भागाकार काही गरजेचं नाही. भागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यास येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल. एकदम सोपं, विदाउट एक्स. प्रवेश शुल्क म्हणजे प्राइस. प्राइस काय केली? 35% कमी होती. सुरुवातीची पकडू आणि नंतरची पकडू. सुरुवातीला 100 होती, 35% कमी केली म्हणजे किती झाली? 65. ओके. नंतर प्रवाशांची संख्या 40% वाढली म्हणजे क्वांटिटी. आधी 100 होती, आता किती झाली? 140. डन. 0 गेलं. करा. इन्कम काय असतो? प्राइस इंटू क्वांटिटी. मग 100 गुणिले 10 1000. आधी इन्कम किती येत होता? 1000 येत होता. आता 65 गुणिले 14. 14 पंचे 70, 64 84 आणि 7 91. आता किती आहे? 910. म्हणजे परत 0 कट करा. म्हणजे आधी इन्कम 100 होता, आता किती झाला? 91. कितीने कमी झाला रे? 9. 100 वर 9 म्हणजे 9% इन्कम कमी झाला. ऑप्शन नंबर 3. डन. तर जे सरळ सेवेचा अभ्यास करतायत 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, एक असते सरळ सेवा परीक्षा आपली की ज्याच्यातले पेपर म्हणजे बीएमसी, समाज कल्याण, तलाठी, वनरक्षक, सहकार, WRD, PCMC जे काय असतील ते, ती सरळ सेवा. ओके. ह्याला नॉर्मल सरळ सेवा म्हणतो. काय स्पेशलायझेशन लागत नाही, तुमचा सेम पॅटर्न, मराठी, इंग्लिश आणि मॅथ, रिजनिंग आणि जीके. तर ती सरळ सेवा जे जे करत असतील ह्या पॅटर्नची, ठीक आहे, त्यांनी माझा हा सरळ सेवेचा PYQ कोर्स जॉईन करा 2025 साठी. डन. ह्याच्यात 2 बेसिक कोर्स ज्याच्यात मी शिकवले आणि नंतर ह्या सगळ्या एक्झामचे PYQ व्हिडिओज असे आपण टाकलेले. आणि जे दुसऱ्या प्रकारची सरळ सेवा एक्झाम देतात की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पार्ट असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात पण आपले 15 किंवा 20 प्रश्न असतात, कधी कधी 25 पण असतात. ती एक्झाम कुठली? TP, FD, NTPC, महापारेषण वगैरे त्या ज्या सगळ्या एक्झाम असतील, टेट, ITI, रेल्वे एक्झाम येणाऱ्या, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. त्याच्यात पण 2 बेसिक कोर्स असतील की ज्याच्यामध्ये मी मॅथ, रिजनिंग शिकवले आणि बाकी सगळे यांचे PYQ. तर तुम्ही हे 2 पैकी तुम्ही ज्या कॅटेगरीत बसताय ते कोर्स तुम्ही लावू शकता. तुम्हाला काही अडचण आली तर हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ओके. आणि आपले लेक्चर आवडत असतील तर नक्की बघा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी 100% याचा फायदा होणार आहे. जास्त काही शिकवत नाही मी याच्यात, फक्त एक्सप्लेन करतोय की अशा प्रकारचे प्रश्न आहेत, तुम्ही अशा पद्धतीने टॅकल करू शकताय. पण एक्झामला जाण्याआधी PYQ बघणं सगळ्यात बेस्ट अभ्यास आहे. इंटू 2 करून बघा, पण बघा. ओके. थँक्यू.